चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात। मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल। चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरी शेतकरी लागवड करत असतो। आता उन्हाळी बाजरी शेतातून काढणीला आली असल्याने मजुराच्या सहाय्याने शेतातील बाजरी आधी कापण्यात येते। त्यानंतर काही दिवस शेतात उन्हात पडून दिली जाते आणि त्यानंतर परत मजुरांच्या सहाय्याने बाजरीची कणस कापली जातात व ते गोळा करून ठेवले जातात। जोपर्यंत मशीन मिळत नाही तोपर्यंत शेतातच शेतीतील माल पडून राहत असतो। मशीन मिळाल्यानंतर बाजरी काढली जाते व त्यानंतर मार्केटला विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो। बाजरी लागवडीपासून ते काढणीपर्यंत मजूर आणि इतर सर्व खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो। परंतु ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतो तेव्हा त्या मालाचा भाव व्यापारी ठरवित असतो। शेतकऱ्याला त्याचा अधिकार नसतो। हमी भाव जरी शासनाने घोषित केला तरी शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा मिळत नाही। याची अत्यंत खंत बाजरी उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखवली। ही माहिती मनोहर माळी बाजरी उत्पादक शेतकरी यांच्याकडून प्राप्त। आता मजूरच्या साठीचे खूप परेशान झालेले शेतकरी आता ते मागचं मजूर ते देऊन मोकळं व्हावं लागतं। आपल्याला कसं माल आलं तयार करून शेतं तयार करावं लागतं। त्याच्यामुळे नाही इलाज राहते। दोन पैसे गेले ते गेले, आता नाही इलाज राहतो। तो सरपंच माल ते घरात घेऊन जावं लागेल, ते लागेल खर्च। बाजरी आधी कापणी झाली असेल? हो, लगे आता लाणी? हा, लगेच लाणी चार दिवसामध्ये। कापणीला किती मजूर लागले होते? कापण्याला लागले 4 मजूर। आता लाणीला आहेत 4 जण आणि 2 दिन पपडलेवाले 6 जण। अजून ज्या वेळेस काढणीला मशीनच्या मशीन ते मशीन त्याचे मजूर राहतात। आणि मग आता जो बाजरीला जो मार्केटमध्ये भाव मिळेल तो आता त्यांच्यावर व्यापारीवर ते आपल्याला काय देत, आपण ते चोर सारखे घेऊन जातात त्यांच्या म्हणजे एवढी मेहनत करून आपल्याला पाहिजे त्या भाव आपला स्वतःच्या मालाचे आपण मालक नाही, मालक दुसऱ्याचे मालक होऊन जातात। आपण जाऊन चोर आहेत तिथं म्हणजे आपल्या मालाला आपण भाव करू शकत नाही। जे ते व्यापारी जे ठरवतील ते आपल्याला मंजूर आहे। नाही तर मग आपला घरी माल म्हणजे शेतकरी एवढं मेहनत करून काहीच नाही। जेमतेम काहीतरी असं हमी भाव दिला पाहिजे का? काय हमी भाव काही नाही हो। कुठं हमी भाव जर डिक्लेअर करून देतात ना, कुठं काय 2 दिन चालवतात बंद होऊन जातात। पुढाऱ्यांचे माल जातात, व्यापारीचे माल पोहोचवून देतात। शेतकरी लटकला राहतो। काय तिथं शेतकरी फक्त वर्षभर मेहनत पाहिजे, तो मेहनत मध्ये लंबा घुसून जातो। खर्चही निघत नाही। खर्च येतो थोडाफार, शेती मावले मारत नाही। ते मजूर त्यासाठी ते मजूर काय करणार तिथं? बरोबर। पहिला 1 ला आराम वारते 4 यायचे, आता 1 ला आराम व्हायचे 2 पडून जातात। काय नाव दादा? मनोहर जगन्नाथ माळी। ओके। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।